कोर्टाच्या मनाईनंतर देखील जरांगे हे मुंबईत जाण्यावर ठाम आहेत। 27 तारखेला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार असं जरांगेंनी म्हटलंय। आम्ही मागे हटणार नाही अशी जरांगेंनी भूमिका घेतलेली आहे। 29 तारखेला आमरण उपोषणासाठी आझाद मैदानावर जाणार असंही त्यांनी ठामपणे म्हटलंय। न्यायदेवतेवर आमचा विश्वास, आम्हाला न्याय मिळणार असंही जरांगे यांनी म्हटलेलं आहे। ही तर मग आता असं जर सरकार करणार असलं तर मग ते इंग्रजाच्या काळात सुद्धा असं झालं नाही। इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण झालेत, लोकशाही मार्गाने उपोषण झालेले आहेत। मग तर आता जिथे इंग्रजाची सत्ता सुद्धा नाही, सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतकं खेळायला नाही पाहिजे आणि मराठ्यांचा सुद्धा संयम देवेंद्र फडणवीसांनी बघितला नाही पाहिजे। न्यायदेवतेचा राहिला विषय तर न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे 100% आम्हाला परवानगी मिळणार, न्यायदेवता न्याय देणार। कारण आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळे आम्ही नाकारतोय तुम्हाला। आम्ही शांततेत तिथे यायलोत, आमरण उपोषण करायलो, त्यामुळे न्यायदेवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय। पण आम्ही मुंबईत